Hello. Sorry, Fred, there was some technical glitch, so couldn't communicate with you. Good evening, guys. Am I audible to all of you? Okay, guys. So actually, right now I will focus on the thing that as a यूपीएससी एस्पिरेंट और उसके आगे जाके कोई स्टेट पीएससी का एस्पिरेंट होके व्हाट आर द मिस्टेक्स दैट कॉमन एस्पिरेंट्स डू एंड जिसकी वजह से दे आर out of the holy list of UPSC final results. So actually we will focus the common mistakes that we should avoid. So can I start? आकाश शुरू करें. ठीक आहे मित्रांनो, तर एक आपल्याला जनरली एक परसेप्शन असं असतं की यूपीएससी क्लिअर करायची, IAS IPS किंवा यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस क्लिअर करायचं म्हणजे आपल्याला खूप सगळं वास्ट नॉलेज असायला पाहिजे. ॲक्च्युली हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे आणि ह्या कारणामुळे आपल्या आयुष्यातली किंवा ॲस्पिरंटच्या आयुष्यातली 2-3 वर्ष वाया जातात. म्हणजे कसं असतं, ठीक आहे मी मराठीत बोलतो, काही प्रॉब्लेम नाही. मला माहीत नव्हतं की ऑडियन्स महाराष्ट्रीयन आहेत की पूर्ण इंडियामधून आहेत, मला माहीत नव्हतं, तर मी मराठीतून सुरू करतो. सर्वप्रथम मी एक माझा इंट्रो सांगतो. मी पांडुरंग गोरख चोरमले, मी सोलापूर जिल्ह्यातून आहे, करमाळा तालुका, जिथं फेमस सैराट पिक्चरची शूटिंग झाली आर्ची आणि पारशाची. तर ते माझं गाव आहे. त्याच्यानंतर मी तिथेच माझ्या गावात एक 10वीपर्यंत माझ्या गावातच माझं शिक्षण झालं. 1ली ते 4थी माझं एक झाडाखाली शिक्षण झालं. एक आम्हाला 1ली ते 4थी या वर्गाला एकच शिक्षक असायचे, आगळे गुरुजी. हां, आणि परत 5वी ते 10वी मी एक 3 किलोमीटर माझं गाव होतं, त्या गावाला पायी जाऊन मी 5वी ते 10वी शाळा माझं शिक्षण सुरू केलं. तर 5वी ते 10वी असा प्रवास होता किंवा त्या काळात असं वातावरण होतं की आम्हाला झाडाखाली आमची शाळा भरायच्या आणि पोरगं 5वीपर्यंत शिकलं खूप झालं, म्हणजे लय 10वीपर्यंत शिकलं किंवा 12वीपर्यंत शिकलं तर तिला जड जाते, परत रानात किंवा शेतात काम करत नाही, म्हणून त्याला लय शिकवायचं नाही. पण कधी कधी थोडाफार डेस्टिनीचा रोल असतो. मी 5वी ते 10वी माझ्या गावात शिकलो, उमरडमध्ये एक 3-3.5 किलोमीटर पायी जात मी तिथं शाळा शिकलो. 10वीत मला ठीकठाक मार्क्स मिळाले. शनिवारी रविवारी मला गुरं राखावं लागायची, शेतात जावं लागायचं. आणि 5वी ते 10वी मी एक गावात पूर्ण केल्यानंतर मी 11वी 12वी बारामतीला ॲडमिशन घेतलं. आदरणीय पवार साहेबांचं कॉलेज आहे, खूप चांगली संस्था आहे. तिथं 12वीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी माझा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग COEPला, जे आपलं महाराष्ट्रातलं नामांकित इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तिथे मला ॲडमिशन मिळालं मेटलर्जी अँड मटेरियल सायन्समध्ये. तिथे माझं ग्रॅज्युएशन झालं. त्या ग्रॅज्युएशन नंतर मी जवळजवळ 7 वर्ष इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये काम केलं. माझी फर्स्ट कंपनी होती कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स हिंजेवाडीला. आणि नंतर माझं लग्न झालं, मिसेस वाईफ मुंबईला जॉब करायची, त्यामुळे मी मुंबईला शिफ्ट झालो TCSमध्ये, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये, आणि तिथे पण जॉब केला. म्हणजे टोटल TCSमध्ये 3.5-4 वर्ष आणि बाकीचे 2-3 वर्ष कॉग्निझंटमध्ये जॉब केला. पण कुठेतरी कसं आहे की मला तिथे आवड, म्हणजे आय वॉज नॉट फाइंडिंग माय सेल्फ अटॅच टू दॅट फील्ड. म्हणजे मी स्वतःला त्या फील्डमध्ये IT फील्डमध्ये कनेक्ट करू शकत नव्हतो. आय वॉज नॉट कनेक्टिंग माय सेल्फ टू दॅट फील्ड. मग मी काय केलं, एक बराच 6-7 वर्ष जॉब झाल्यानंतर सॅटर्डे संडे
द हिंदू वाचायला सुरुवात केली, कुठेतरी यूट्यूबला व्हिडिओ बघायला सुरुवात केली. मग त्यावेळेस घरातले बोलले, मिसेस बोलले, आई वडील बोलले की 10-12 तास अभ्यास करून होत नाही UPSC, तुझं कसं व्हायचं, मग तू जॉब सोडून दे. मग त्यांनी जॉब सोडायला लावला, मग मी पण सोडला आणि त्यांनी खूप अत्यंत मला सपोर्ट केला. म्हणजे ॲक्च्युली बियॉन्ड देअर कॅपॅसिटी, म्हणजे त्यांची परिस्थिती नसताना त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि संघर्षातून पास झालो. म्हणजे एक सांगायचं असं आहे की यस, पेशन्स लागतात, UPSC क्लिअर करायला पेशन्स लागतात, पण पेशन्स बरोबर स्मार्ट वर्क केलं तर तुम्ही 2-3 वर्षात मॅक्झिमम UPSC क्लिअर होऊ शकता. ॲक्च्युली एक ते सांगायचं आहे की कोणतंच फेल्युअर किंवा कोणतेच सक्सेस हे अंतिम नसतं, हे एकदम त्रिवार सत्य आहे. त्याच्यामुळे हे पेशन्स त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमच्या एका अटेम्प्टमध्ये झालेल्या चुका नेक्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्हाला ते टाळायला पाहिजे. तर त्या कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत जेणेकरून आपल्याला सक्सेस मिळू शकतं, किंवा आपलं जी आपण मेहनत टाकतो, आपली जी वेळ, आपली जी ऊर्जा आपण त्याच्यात टाकतो, त्या ऊर्जेचं आपल्याला फलित मिळायला पाहिजे. तर ते कोणते फार UPSC क्लिअर करायला एक मिनिमम हुशार लागतं, पण खूप सारं म्हणजे यू डोंट रिक्वायर्ड. येस, रणजित पाटील सरांचं एक मेसेज आहे, वॉज इट डिफिकल्ट टू मॅनेज फॅमिली अँड प्रिपरेशन टुगेदर. हां, तर असं जर त्यावेळेस म्हणजे तसं बघायला गेलं ते फार डिफिकल्ट होतं. मला त्यावेळेस माझी मोठी मुलगी 3-3.5 वर्षाची होती, पण माझ्या पत्नीने मला एकदम फकीरासारखं सोडून दिलं. तिने सर्व मुलीच्या शाळाची घराची जबाबदारी घेतली आणि स्वतः जॉब पकडला छोट्या मोठ्या पगाराचा आणि तिने घर चालवलं. आणि माझ्या आईवडिलांनी, माझ्या बहिणींनी पण माझ्या बाकीच्या प्रिपरेशनसाठी ज्यावेळेस घराचा EMI होता, त्या EMIला मला मदत केली. स्वतः 3-4 रुपये महिन्याने व्याजाने पैसे काढून मला पैसे दिले, पण कमी पडून दिलं नाही. येस, आय विल इलॅबोरेट ऑन स्मार्ट वर्क काय म्हणजे ते मी तुम्हाला सांगतो डिटेलमध्ये, डोंट वरी. काय चुका, आमच्या चुका काय झाल्या आणि काय चुका केल्या असं तर टाळायला पाहिजेत, आणि त्या चुका टाळल्यानंतर आपल्याला UPSC कसं क्लिअर करता येईल हे मी सांगतो. ठीक आहे. तर एक गोष्ट अशी आहे की तुम्ही सर्वप्रथम न्यूजपेपर, UPSC कोणताही एकच न्यूजपेपर वाचा. म्हणजे बेसिकली आय विल प्रिफर की तुम्ही द हिंदू वाचला तर ते बेटर राहील. हिंदू वाचा. हिंदू वाचताना UPSCचे मागचे 4-5 वर्षाचे क्वेश्चन पेपर बघा, क्वेश्चन पेपरचा अनालिसिस करा. तर विजन IASने अनालिसिस छान टाकतात, प्रिलिम्सचं वगैरे त्यांचे जे PDF आहे ते आन्सर की, तर त्यांचं अनालिसिस छान टाकतं. तर तुम्हाला ते लक्षात येईल की कोणते न्यूज स्किप करायचे किंवा कोणत्या मुद्द्यावर फोकस करायचा आणि नोट्स वगैरे कशा बनवायच्या, हे सगळं महत्त्वाचं आहे. द हिंदू तुम्ही चांगलं केला तर पर्सनली आय बिलीव्ह की तुमचं खूप सारं प्रिपरेशन त्यात कव्हर होऊन जातं. त्याच्यामुळे हिंदू खूप महत्त्वाचं आहे. इंडियन एक्सप्रेस पण चांगला आहे, बट आपण सगळ्याच गोष्टी नाही करू शकत. हिंदू तुम्हाला वाचायला 2.5-3 तास लागतात, पण माझं पर्सनली असं सजेशन आहे की हिंदू वाचला तर बेटर राहील. तर एक पेपर वाचायचा, नॉट मोर दॅन 1 न्यूजपेपर ॲट ऑल. दुसरी गोष्ट, प्रत्येक विषयाला एकच सोर्स रेफर करायचा. फॉर एक्झाम्पल मॉडर्न हिस्ट्री असेल तर फक्त स्पेक्ट्रम, एन्शियंट मेडिवल हिस्ट्री असेल तर 11वीच्या ओल्ड NCERT. ह्याच्या पलीकडे हिस्ट्रीला तुमचा कोणताच सोर्स नसला पाहिजे जर तुमचा हिस्ट्री ऑप्शनल नसेल तर. म्हणजे हिस्ट्री बघा, मॉडर्न हिस्ट्रीचं घेऊया, स्पेक्ट्रम, न्यू एडिशन वाचा. न्यू एडिशनमध्ये मेन्सच्या दृष्टिकोनातून पण खूप इलॅबोरेट पॉईंट्स दिलेले आहे. फॉर एक्झाम्पल ते एक उदाहरण सांगतो की न्यू स्पेक्ट्रममध्ये त्यांनी 1-2 पेजवर पॉईंट्स दिलेले आहेत की वॉज सुभाषचंद्र बोस फॅसिस्ट लीडर. म्हणजे सुभाषचंद्र बोस हे फॅसिस्ट लीडर होते का, तर खूप बॅलन्स पद्धतीने त्यांनी ते तिथं मांडलेलं आहे. ओके, शुअर आय विल. सर्वप्रथम मी माझे एक जनरल गायडन्स सांगतो आणि त्याच्यानंतर मी तुमचे क्वेश्चन्स घेतो. तर मला असं वाटतं की UPSC करताना काही 2-3 गोष्टी, बेसिक गोष्टी आणि 2 मुख्य मुद्दे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. एक तर मिनिमम रिसोर्सेस, मॅक्झिमम रिव्हिजन, आणि दुसरं म्हणजे आपल्या तब्येतीच्या आरोग्याची अत्यंत काळजी घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे अगदी वेड्यासारखं तुम्ही 2-3 तासात झोपताय, परत अभ्यास करताय, हे तुम्हाला कुठंच घेऊन जाणार नाही आहे. म्हणजे असे बरेच, मी स्वतः पण सफर केलेलं आहे, माझे बरेच मित्र आहेत की त्यांनी हेल्थकडे दुर्लक्ष केलं आणि ते प्रोबेबल होते UPSC क्लिअर करू शकत असेल, ऐन वेळेस हेल्थमध्ये दागाफटका झाला आणि तिथं ते मागे पडले. म्हणजे 7-8 तास तुमची झोप ही कंपल्सरी पाहिजे, 1 टाइम गुड स्लीप, आणि त्याच्यानंतर 1 तास तुमचे
हेल्थला व्यायाम पाहिजे. 1 तास तुमचं फिजिकल एक्सरसाइज, मध्ये मध्ये तुम्ही थोडं 10-10 मिनिटाचं आनापाना मिनी आनापाना मेडिटेशन करू शकता. यूट्यूबला आहे गोयंका गुरुजीचं. म्हणजे जे आपल्या परीक्षेच्या काळातली जी अँझायटी असेल की अरे माझं होईल का, माझं कसं होईल यार, माझं आता मी हिस्ट्री वाचतोय, अरे मग माझा पॉलिटी राहिला आहे, अरे मी पॉलिटी वाचू की हिस्ट्री वाचू, अरे मी हिस्ट्री वाचायला गेलं तर मला करंट अफेअर्स वाटतंय. ही जी ड्युअलिटी आहे की हे जे कन्फ्युजन आहे, तर मिनी आनापाना मेडिटेशनने हे खूप चांगल्या प्रकारे हेल्प होईल. तर ही गोष्ट आहे. म्हणजे डोंट इग्नोर युअर हेल्थ, फिजिकल अँड मेंटल हेल्थ. तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट की तुमचं प्रिपरेशन करताना यू शुड बी लो प्रोफाईल. म्हणजे तुम्ही प्रिपरेशन करताना जगभराला दिंडोरा पिठत जाऊ नका की मी अभ्यास करतोय, मी UPSC क्लिअर होणार, मी पोस्ट काढणारच, मी IAS होणार, मी IPS होणार. तुम्ही 100% तुमच्या मनात ते कॉन्फिडन्स पाहिजे. यू शुड बी लिटल बिट ओव्हर कॉन्फिडंट, थोडं बट अंडर कॉन्फिडंट नाही. बट तुम्ही जगाला दिंडोरा नका फिटू, लो प्रोफाईल राहा. ह्याचा फायदा कसा होतो, लो प्रोफाईल राहिले तर तुम्हाला सामाजिक प्रेशर, सोशल प्रेशर येणार नाही. म्हणजे इन केस UPSCचं कसं, ज्यांचं खूप आधीपासून प्रॉपर प्रिपरेशन करतात त्यांना पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात होतं, पण बऱ्याच जणांना माझ्यासारख्यांना 4-5 प्रयत्न करावे लागतात. मग अशा वेळेस फेल्युअर पचवण्यापेक्षा लोकांना तोंड देणं अवघड जातं जर आपण लो प्रोफाईल नाही राहिलं. म्हणून लो प्रोफाईल राहा, दिंडोरा पिटू नका की तुम्ही प्रिपरेशन करताय किंवा सर्वांना सांगायची अजिबात गरज नाही. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अनुभवातून सांगतो, हे तंतोतंत पाळा. फिजिकल हेल्थ आणि तुमची मेंटल हेल्थ आणि लो प्रोफाईल राहणं. तिसरी गोष्ट, अभ्यास करताना तुम्ही मिनिमम रिसोर्सेस रेफर करा. एक UPSCत अवॉइड करण्यासाठी ही गोष्ट आहे म्हणजे टेम्पटेशन. म्हणजे आजकाल ऑनलाईन खूप सारे रिसोर्सेस आलेले आहेत. तुम्हाला नवीन दररोज नवीन कंपायलेशन मिळेल, नवीन तुम्हाला समरीज मिळतील, नवीन ऑनलाईन क्लासेस मिळतील. ते त्यांच्या जागी सर्व चांगले आहेत, पण आपल्याला एवढा टाईम नाही आहे. आपल्याला एवढा अजिबात टाईम नाही. UPSC तेच मुलं क्लिअर होतात लवकर की जे मिनिमम रिसोर्सेस वापरून मॅक्झिमम रिव्हिजन करतायत. म्हणजे आपल्याला फापट पसारा अजिबात ठेवायचा नाही. ठीक आहे, फापट पसारा अजिबात ठेवायचा नाही. आणि दुसरी गोष्ट, कॉन्फिडन्स. यू शुड बी इनफ कॉन्फिडंट. म्हणजे कसं आहे की एम टॉप 10 मध्येच ठेवायचं, टॉप 10 मध्येच ठेवायचं. आणि ते ठेवताना आपली स्वतःची एनर्जी, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. म्हणजेच काय आहे की तुम्ही म्हणजे यू शुड बी अटॅकिंग मोड, यू शुड बी इन अटॅकिंग मोड. तुमचं प्रिपरेशन हे अटॅकिंग मोडमध्ये असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही असं घाळ बसून अरे करतोय मग होईल का, मग कसं होईल पाहू, नाही मी करतोय, मी हे करणार. सपोज हिंदूमध्ये एखाद्या थिंकरचं हे आर्टिकल आहे, हा पॉईंट आहे, मी एसेमध्ये असा वापरेल. सपोज सुभाष कश्यपचं काही एखादं तुम्हाला आर्टिकल वाचायला भेटलं किंवा कुठल्याही एखाद्या चांगल्या लोकांचं IRचं इंटरनॅशनल रिलेशनचं आर्टिकल वाचताय, त्यात तुम्ही C राजामोहन असेल किंवा अजून दुसरे कोणी IR स्कॉलर असतील, सुहासिनी हैदर असतील, एखाद्या भारत नेपाळबद्दल त्यांचं काही मत आहे, एखादी लाईन आहे, ते तुम्ही क्युरिओसिटीली तुम्ही एक मनात डिझाईन केलं पाहिजे की ह्याचं भारत नेपाळवर प्रश्न आला तर मी ही लाईन किंवा ही स्टेटमेंट अशा प्रकारे वापरेल. तर हे गोष्ट आहे, तुम्ही यू शुड बी क्युरियस की हा क्वेश्चन कसा येऊ शकतो, की ह्या मुद्द्यावर किंवा ह्या करंट इश्यूवर क्वेश्चन कसा येऊ शकतो. म्हणजे अंडर कॉन्फिडंट किंवा डिफेंडिंग मोडमध्ये अजिबात चालत नाही. यू शुड बी इन अटॅकिंग मोड. अटॅकिंग मोड म्हणजे एकदम ओव्हर कॉन्फिडंट नाही, बस लिटल बिट म्हणजे कॉन्फिडंट राहा. त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त कॉन्फिडंट राहिलं तरी चालेल. आणि तुमचे फ्लेक्झिबल टार्गेट ठेवा. म्हणजे असं नाही की ओव्हर अम्बिशियस टार्गेट ठेवून तुम्हाला स्वतःला प्रेशराईज करू नका. आणि तुम्हाला प्रिपरेशनला इनफ वेळ आहे. 8 दिवसात किंवा 10 दिवसात तुम्हाला सगळं संपवायचं नसतं. म्हणून जे करायचं आहे ते क्वालिटीने करा, चांगलं करा. ह्या गोष्टीत मिनिमम आहेत, म्हणजे तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला एक रिसोर्सेस सांगतो, म्हणजे मला पर्सनली सांगतो की सब्जेक्ट वाईज तुम्हाला काय रेफर करायला पाहिजे. म्हणजे मिनिमम, आणि ह्याच्या पलीकडे काही रेफर नाही केलं तरी काही इश्यू नाही. म्हणजे पॉलिटीपासून सुरुवात करतो. लक्ष्मीकांत इज मोर दॅन इनफ. लक्ष्मीकांत सोडलं तर कुठल्या क्लासच्या नोट्स वाचायची गरज नाही. अजून दुसऱ्या क्लास किंवा दुसरे बुक्स वाचायची गरज नाही. सुभाष कश्यपचं वगैरे आय थिंक बुक्स आहेत दुसरे, त्यांच्या जागी खूप चांगले आहेत. पण आपल्याला लक्ष्मीकांत सोडून दुसरं कुठलंच वाचायचं नाही. पॉलिटीचा प्रश्न सुटला. NCERT पण 11वीची नाही वाचली तरी चालेल. 11वीची NCERT पण पॉलिटीची वाचायची गरज नाही. जॉग्राफी, जर तुमचा जॉग्राफी ऑप्शनल नसेल तर 11वीच्या
जॉग्रफीचे एन.सी.आर.टी 2 आहेत, फिजिकल आणि वर्ल्ड, त्या मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यावर ते 2 एन.सी.आर.टी वाचून मुलं आय एस झालेले आहेत. खूप उदाहरणं आहेत. त्या 2 एन.सी.आर.टी वाचा 11वीच्या. आणि ते जॉग्रफीचे कन्सेप्ट जे एन.सी.आर.टीमध्ये दिलेले आहेत ते खूप सारे अब्स्ट्रॅक्टमध्ये डायग्राम आहेत त्यांच्या. तर तुम्ही गुगलवर त्यांचं 3D इमेज बघा, व्हिज्युअलायझेशन तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. आणि ते बघताना दुसरं एखादं सपोज कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट आहे, कॉन्टिनेंटल ड्रिफ्टची एन.सी.आर.टीमध्ये डायग्राम खूप ॲब्स्ट्रॅक्ट आहे आणि ते समजायला खूप टफ आहे. मग ते तुम्हाला एक व्हिज्युअलायझेशन 3Dमध्ये गुगलमध्ये बघा, पण ते बघत असताना तुम्हाला मग ते फेनॉमॉनन किंवा ते कसं ॲक्च्युली स्ट्रक्चर वगैरे कसे ते समजेल. आणि दुसरी गोष्ट त्याची 2D डायग्राम, एक सिम्पल डायग्राम तुमच्याकडे काढून ठेवा, म्हणजे तुमची ती बाहेर झाली पाहिजे. ती सिम्पल 2D डायग्राम म्हणजे त्याच्यावर क्वेश्चन आला की जॉग्रफीच्या GSच्या आन्सरमध्ये तुम्हाला ती डायग्राम टाकता येईल. म्हणजे हे तुमचं रेडी ठेवा. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट असेल, अजून सगळ्या प्लेट टेक्टॉनिक असेल, अजून खूप साऱ्या डायग्राम आहेत. त्या डायग्राम 2D डायग्राम तुम्ही स्वतःकडे काढून ठेवा आणि ते बाहेर करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी उपयोगी येतील. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या शॉर्ट नोट्स बनवा. शॉर्ट नोट्स बनवा, कारण जर नोट्स नाही बनवल्या तर आपण तिथे एकदम आपलं जनरल आन्सर लिहून येतो, म्हणजे स्पेसिफिक आन्सर लिहिता येत नाही आपल्याला. ती 2013-14 पर्यंत चालायचे की थोडंफार स्पेसिफिक म्हणजे जनरल आन्सर लिहिलं तरी रँक यायचा, चांगले मार्क यायचे. पण आता कॉम्पिटिशन भयंकर वाढलंय. जे मुलं आन्सर लिहितात, क्वालिटी लिहितात, ती खूप प्रचंड चांगल्या प्रकारचं प्रेझेंटेशन आहे, डायग्राम आहेत. त्याच्यामुळं आपल्याला तिथे एक एक मार्क महत्त्वाचा आहे. आणि तुम्हाला लक्षात येईल की UPSCच्या जे फायनल लिस्टमध्ये एका मार्कवर 10-15 मुलं असतात. त्याच्यामुळे एक एक मार्क तुम्हाला मेक किंवा ब्रेकमध्ये टाकून देतो, म्हणून ते महत्त्वाचं आहे. नोट्स बनवणं, त्या नोट्सच्या रिव्हिजन करून परत शॉर्ट नोट्स बनवणं, परत त्याच्या मिनी मायक्रो जसं तुम्हाला कम्फर्ट आहे तसं बनवणं, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे इफ यू फेल टू मेक नोट्स देन यू आर पुटिंग युअर सेल्फ इन डिझास्टरस पोझिशन. हे खूप महत्त्वाचं आहे. नोट्स बनवणं खूप महत्त्वाचं आहे. ह्या चुका आम्ही केल्यात, त्यात कृपया तुम्ही करू नका. आणि नोट्स म्हणजे असं नाही की पहिल्या रिडिंगमध्ये नोट्स बनवता येईल. थोडंसं 2-3 रिडिंग द्या, थोडं अंडरस्टँड करा, क्वेश्चन पेपर बघा, डिमांड बघा, नंतर मग नोट्स बनवा. त्या नोट्सच्या पण नंतर रिवाईज केल्यानंतर परत शॉर्ट नोट्स बनवा. तर हे झालं नोट्स. मी तुम्हाला सांगितलं पॉलिटी, जॉग्रफी, हिस्ट्री सांगितलं. इकॉनॉमीचं एक आहे की इकॉनॉमी कुठलंही एक स्टॅटिक वाजीराम किंवा श्रीराम वाचा, किंवा कुठलेही एक बेसिक क्लास बेसिक जे आहेत कन्सेप्टचं नोट्स वाचा. आणि त्याच्यानंतर 11-12 एन.सी.आर.टी फक्त करंट, म्हणजे करंट जास्त येतं आणि थोडंसं बेसिक कन्सेप्ट ते करा. ह्याच्या पलीकडे मला वाटत नाही रमेश सिंग वाचायची गरज पर्सनली मला वाटत नाही. बुक खूप मोठा आहे आणि कॉस्ट बेनिफिट त्या बुकचं कमी आहे. तर म्हणजे इकॉनॉमीचं एवढं केलं तर मला वाटतं तुमचे 98-99% क्वेश्चन किंवा एखादा क्वेश्चन सोडला तर यू विल बी एबल टू टॅकल ऑल क्वेश्चन्स. इकॉनॉमी म्हणजे जे रिसोर्सेस सांगतो तेवढंच स्टिक करा. म्हणजे पर्सनली आय फील दॅट. इकॉनॉमी झालं. त्याच्यानंतर इन्व्हायरमेंटचं शंकराईज बुक चांगलं आहे स्टॅटिकसाठी, आणि करंटचे पण बरेच क्वेश्चन येतात. आणि जर तुम्ही हिंदू वाचत असाल करंटचा तर खूप तुम्हाला काहीच टेन्शन नाही. द हिंदू वाचत असेल, त्याचे नोट्स बनवत असेल तर काहीच टेन्शन नाही. त्याचबरोबर एक प्रिलिम्ससाठी IAS अभियान नावाचं एक करंट अफेअर्स मॅगझिन येतात, प्रिलिम्स स्पेसिफिक IAS अभियान. ते पण खूप चांगलं कव्हर करतात. म्हणजे हिंदूमधून, इंडियन एक्सप्रेसमधून प्रिलिम्स स्पेसिफिक ज्या इम्पॉर्टंट अपडेट्स आहेत, न्यूज आहेत, इन्फॉर्मेशन आहे ते चांगलं कव्हर करतं. हां, मेन्सला तर विजनाइज PDF चांगला आहे, मंथली PDF चांगला आहे. त्याच्या पण शॉर्ट नोट्स बनवा, इश्यू स्पेसिफिक प्लस तुमच्या हिंदूच्या शॉर्ट नोट्स बनवा. दॅट विल बी मोर दॅन इनफ. त्याच्यानं इन्व्हायरमेंट झालं. आर्ट कल्चरला नितीन सिंगानेचं बुक वाचायची गरज नाही, कारण खूप मोठं बुक आहे, खूप मोठं बुक आहे. आणि ते 2-3 क्वेश्चन येतात, कधी 1 येईल कधी 4 येईल. आणि त्या बुक केलं तर आपल्याला बाकीचं पण प्रिपरेशन करायचं आहे, बाकीचे पण सब्जेक्ट्स वाचायचे आहेत, बुक्स वाचायचे आहेत. मग त्याच्यासाठी काय करता येईल, 11वीची NCERT आहे फाईन आर्ट कल्चरसाठी, तर ती NCERT वाचा. ती NCERT वाचताना त्याचबरोबर नितीन सिंगानेचे हँड रिटन नोट्स आहेत. नितीन सिंगानेचे हँड रिटन नोट्स आहेत, नॉट बुक. आय एम नॉट टेलिंग बुक, आय एम टॉकिंग अबाउट हँड रिटन नोट्स.
तर नितीन सिंगानेचे हँड रिटन नोट्स आहेत, तुम्हाला गुगलवर पण मिळतील. 30 पानाचे 5 ते 6 PDF आहेत, किंवा तुम्हाला ऑनलाईन पण सध्या लॉकडाऊनमुळं बंदेस असेल ऑर्डर वगैरे, पण तुम्हाला ORNमध्ये दुकानात ते पण मिळतील, हार्ड कॉपी पण मिळतील हँड रिटन नोट्सच्या. आर्ट कल्चर झालं, हिस्ट्री झालं, जॉग्राफी झालं, पॉलिटी झालं, इकॉनॉमी झालं, इन्व्हायरमेंट झालं, आणि करंट अफेअर्स तर खूप सारं महत्त्वाचं झालेलं आहे मागच्या 3-4 वर्षामध्ये, आणि ज्याचा करंट अफेअर्सवर चांगला होल्ड आहे. आणि बेसिक बुक्स जे 4-5 बुक्स, पॉलिटी, स्पेक्ट्रम, आणि अजून एन्शंट मेडिवल किंवा अजून जॉग्राफी, हे करून ज्यांनी करंट केलं आहे त्यांचा 120+ स्कोर तर कुठेच गेला नाही. हे केल्यानंतर तुम्ही एक एक विषय घ्या, टॉपिक वाईज प्रश्नपत्रिका सोडवा, टेस्ट सिरीज सोडवा, एकच टेस्ट सिरीज सोडवा. माझ्या मते की खूप सारे तुम्ही विजन IAS घेताय, फोरम IAS घेताय, परत इनसाईट घेताय, परत IAS बाबा घेताय, काही उपयोग नाही. म्हणजे टेस्ट सिरीजचा पर्पज पर्सनली मला असं वाटतं की नॉलेजपेक्षा तुमचं ॲनालिसिससाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला करेक्ट करण्यासाठी, की फॉर एक्झाम्पल तुम्ही पॉलिटी वाचून पॉलिटीची टॉपिक वाईज टेस्ट दिली विजन IASची, त्याच्यानंतर तुम्हाला स्कोर किती पण येऊ द्या, 200 पैकी 40 येऊ द्या, 50 येऊ द्या, त्याचा काही लोड घेऊ नका. पण तुम्हाला लक्षात येईल की अरे हा प्रश्न, फॉर एक्झाम्पल प्रेसिडेंट आहे, हा प्रेसिडेंटचा पॉईंट वाचताना किंवा टॉपिक वाचताना मी हे मुद्दे किंवा ह्या लाईन्स लक्ष्मीकांतमधून मी इग्नोर केल्या किंवा मी प्रॉपर फोकस केला नाही, किंवा मी क्वेश्चन नीट वाचला नाही, किंवा मी एक माझी थिंकिंग म्हणजे की प्रॉपर थिंकिंग टाईम दिला नाही, किंवा मी थिंकिंग प्रॉपर केलं नाही. ह्या गोष्टी तुम्हाला ॲनालिसिस टेस्ट सोडवल्यानंतर ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला हेल्प होतील. म्हणून टेस्ट सिरीज सोडवा, एकच सोडवा, पण प्रॉपर कुठल्याही क्लासची टेस्ट सिरीज सोडवून त्याचं अनालिसिस करा. विजन IAS सोडवलं तर एक फायदा असा होतो की ते टफ असतात आणि ते तुम्हाला एक नेक्स्ट लेवलला प्रिपेअर करतात. यू मेक युअर सेल्फ क्वाईट प्रिपेअर्ड, म्हणजे असं आहे त्याचा फायदा आहे. म्हणजे तसं काही कुठली पण करा, इट डझंट मॅटर, बट टेस्ट सिरीज एक करा, चांगली करा, त्याचा अनालिसिस करा. एवढं केलं, परत रिवाईज करत राहा, तुमच्या लक्षात येईल. टेस्ट सिरीज सोडून परत पॉलिटी फॉर एक्झाम्पल तुम्ही रिवाईज केलं, तुमच्या लक्षात येईल की अरे नाही ह्या मुद्द्यावर किंवा ह्या लाईनवर असा पण क्वेश्चन येऊ शकतो, हे असं वाचायला हवं किंवा असं लक्षात ठेवायला पाहिजे, असा क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजे तुम्ही मनातल्या मनात क्वेश्चन डेव्हलप करायला सुरुवात कराल. यू शुड क्रिएट क्वेश्चन्स इन युअर माइंड व्हाईल रीडिंग एनी पर्टिक्युलर टॉपिक. म्हणजे कुठलाही पर्टिक्युलर टॉपिक वाचताना तुम्ही ते क्वेश्चन मनामध्ये तयार केला पाहिजे. ठीक आहे. जर ते क्वेश्चन तयार केला तर तुमची एक थिंकिंग ॲबिलिटी डेव्हलप होईल, आणि ते थिंकिंग ॲबिलिटी तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल. म्हणजे बरेच क्वेश्चन UPSCला असतं किंवा मेन्सचं आन्सर रायटिंग करताना आपल्याला इंटरलिंकिंग करावं लागतं. म्हणजे बऱ्याच प्रश्नाला आपल्याला एक्झॅक्ट आन्सर माहीत नसतं, पण खूप चांगलं आन्सर लिहिता येतं, कारण रिलेट करायचं असतं, कनेक्ट करायचं असतं. फॉर एक्झाम्पल सोसायटीचं नॉलेज तुम्हाला चांगलं आहे की इंडियन सोसायटी, तुम्हाला बेसिक म्हणजे मॅरेज सिस्टम असेल, कास्ट सिस्टम असेल, बाकीच्या अजून गोष्टी असतील, ते तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग चांगलं आहे. आणि तुम्हाला हे पण माहीत आहे की काय असायला पाहिजे, त्या गोष्टी काय असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल कास्ट सिस्टम आहे, तर कास्ट सिस्टमबद्दल तुमची बेसिक इन्फॉर्मेशन, व्हॉट इज कास्ट सिस्टम, काय थोडेफार त्याची हिस्ट्री, आणि हाव कास्ट सिस्टम इज बॅड, आणि ते काय असायला पाहिजे. इंडिया ॲज अ डेमोक्रॅटिक कंट्री किंवा इगॅलिटेरियन सोसायटीमध्ये कोणत्या व्हॅल्यूला प्रिफर केलं पाहिजे. आणि हे करताना तुमचं उत्तर उठून दिसण्यासाठी तुम्ही काही स्कॉलरला रेफरन्स किंवा स्कॉलरला कोट करणं गरजेचं आहे. कास्ट सिस्टममध्ये आंबेडकर असतील, अजून पोस्ट इंडिपेंडन्स नंतरचे जे स्कॉलर असतील, त्या स्कॉलरला कोट करणं गरजेचं आहे. आणि हे कोट केलं किंवा हे स्कॉलरला तुम्ही कमिटीचे रिपोर्ट टाकले किंवा अजून स्कॉलर टाकले, तर ते तुमचा आन्सर दुसऱ्यांपेक्षा किंवा तुमचा आन्सर दुसऱ्यापेक्षा उठून दिसेल, आणि तिथे तुम्हाला 1-1.5 मार्क दुसऱ्यांपेक्षा जास्त मिळेल. असं 1-1, 1.5 मार्क प्रत्येक क्वेश्चनला जास्त घेतला तर तुमचे दुसऱ्यांपेक्षा 20 ते 25 मार्क जास्त भेटतील. मग GSला तुम्हाला 110+ स्कोर करायलाच पाहिजे. आणि GSला ह्या टेक्निक्स आहेत. म्हणजे तुम्हाला कुठल्याही टॉपिक वाचताना त्या टॉपिकचं ओरिजिन लक्षात घ्या थोडंसं, आणि सध्याची सिच्युएशन सध्या काय आहे, आणि ते सध्या जे आहे करंट सिच्युएशन असल्यामुळं त्याचे परिणाम काय होत आहेत, वाईट परिणाम, त्याचे चांगल्या बाजू काय आहेत, ह्या गोष्टी माहीत करून घ्या. मग त्या पुढे काय असायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे, जाणून करून घ्या. ह्या दृष्टिकोनातून अभ्यास करा. म्हणजे पूर्वी काय होतं, फॉर एक्झाम्पल CAA ॲक्ट आला, सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट आला, तर ते ॲक्ट समजून घेताना न्यूज वाचताना किंवा आर्टिकल वाचताना
तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की त्याच्या आधी काय सिच्युएशन होती आणि आता सिच्युएशन काय होऊ पाहत आहे आणि ते सिच्युएशन किंवा हे नवीन चेंजेसमुळं काय इम्पॅक्ट होतील, व्हॉट विल बी इट्स इम्पॅक्ट, हे महत्त्वाचं आहे. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड व्हॉट शुड बी द वे फॉरवर्ड, म्हणजे काय असायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. तर ह्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास करा. ठीक आहे. तर हे झालं जनरल सोर्सेसबद्दल, म्हणजे हे प्रिलिम्स आणि मेन्सचं काय GS1 तर जनरली प्रिलिम्सला जे तुम्ही रिसोर्सेस रेफर कराल तोच आहे. GS2ला मेन्सच्या आधी लक्ष्मीकांत रिवाईज करून जावा आणि त्याचबरोबर करंट चांगलं करा आणि पुरीच्या सरांच्या स्टॅटिक नोट्स आहेत त्या नोट्स त्यातल्या तुम्ही शॉर्ट पॉईंट्स काढून ठेवू शकता, म्हणजे ते त्यात पण खूप चांगलं आहे, दाखले दिलेले आहेत. मला वाटतं हे इनफ आहे. करंट, लक्ष्मीकांत एकदा बेसिक रिवाईज करा आणि रिवाईज करा. तर GS3 आता जनरल स्टडीज 3मध्ये विजनचं मंथली चांगलं करा आणि जे पॉईंट्स आहेत, स्टॅटिक पॉईंट्स आहेत, त्या पॉईंट्सवर कुठल्या विजनच्या क्लासच्या व्हॅल्यू ॲडिशन मटेरियलमधून शॉर्टमध्ये पॉईंट्स काढून ठेवा. एक दोन पेज प्रत्येक पॉईंटवर असं तुम्ही शॉर्टमध्ये फ्लो चार्ट किंवा नोट्स काढून ठेवा, जेणेकरून मेन्सच्या आधी तुम्ही शॉर्टमध्ये रिवाईज करू शकता आणि मेन कीवर्ड्स तुमच्या लक्षात राहिलं तरी तुम्ही त्याला इलॅबोरेट करू शकता. इथिक्ससाठी पार्ट एसाठी स्टॅटिकसाठी मला लुकमानच्या हँडरिटन नोट्स लुकमान सरांच्या खूप चांगल्या वाटल्या. खूप आपल्याला रिप्रोड्यूस करता येतात. मी खूप काही मटेरियल वाचलं होतं इथिक्ससाठी, पण सगळं डोक्यावरून जायचं. पण लुकमान IASच्या हँडरिटन नोट्स खूप युजफुल, म्हणजे 1-2 रीडिंगमध्ये पण तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ते लिहू शकता, रिप्रोड्यूस करू शकता. आणि दुसरा सेकंड पार्ट B ऑफ इथिक्स केस स्टडीज आहे. जवळजवळ निम्म्या मार्काला केस स्टडीज असतं, निम्म्या मार्काला स्टॅटिक पार्ट असतो, म्हणजे पार्टी आहे स्टॅटिक पार्ट, म्हणजे प्रोबेटी, गव्हर्नन्स, बाकीचे प्रोबेटी इन गव्हर्नन्स किंवा बाकीचे ॲप्टिट्यूड वगैरे ह्या गोष्टी आहेत ह्या निम्म्या मार्काला, म्हणजे 125. तर केस स्टडीजसाठी मला क्रोम IASचे मृदुल सर आहेत, त्यांचा अप्रोच खूप चांगला वाटला, खूप हेल्प झाली मला. म्हणजे केस स्टडीज उठून कशा लिहायच्या, ज्यावेळेस तुमचे प्रिलिम्स वगैरे क्लिअर होईल त्यावेळेस तुम्ही मृदुल सरांना, क्रोम IASच्या मृदुल सरांना तुम्ही म्हणजे थोडंसं त्यांना भेटू शकता केस स्टडीच्या बाबतीत. मला वाटतं ह्याच्या पलीकडे इथिक्सला काय करण्याची गरज नाही. व्यवस्थित टेस्ट सिरीज लिहा आणि मेन्सला पण कुठल्याही एकाच क्लासची टेस्ट सिरीज जॉईन करा. म्हणजे असं नाही की तुम्ही शंकर IAS पण जॉईन करताय, तुम्ही विजन IAS पण करताय, तुम्ही फोरम IAS पण करताय. दिस इज द टेम्पटेशन. म्हणजे UPSC क्लिअर करण्यासाठी यू शुड होल्ड युअर टेम्पटेशन बॅक. म्हणजे टेम्पटेशन कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे. हे टेम्पटेशन कंट्रोल केलं तर तुमचा फोकस लिमिटेड जागेवर राहील आणि ते जास्त प्रोडक्टिव्ह राहतं. म्हणून एकच टेस्ट सिरीज करा. GSच्या ॲटलिस्ट प्रिलिम्स नंतर 4-5 टेस्ट लिहा, त्यांचा अनालिसिस करा. जे फॅकल्टी जे चेक करतायत त्यांचं 1-to-1 डिस्कशन करा, क्वेश्चन टू क्वेश्चन डिस्कस करा. ते खूप फायदा होतो की हे तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की बऱ्याच वेळा मी क्वेश्चनची डिमांड वाचली नाही, मला माहीत होतं. बऱ्याच वेळा मी चांगलं रिप्रेझेंट केलं नाही, म्हणजे रेफरन्सेस टाकले नाही, किंवा ह्याच क्वेश्चनला फ्लो चार्टच्या माध्यमातून किंवा डायग्रामच्या माध्यमातून किंवा पॉईंट्स बुलेटच्या माध्यमातून अनेक चांगल्या प्रकारे लिहिता आलं असतं. किंवा हा पॉईंट मी एका लाईनमध्ये लिहिण्याच्या ऐवजी 4-5 पॉईंट लाईनमध्ये लिहिला आणि बाकीच्या पॉईंट लिहायला मला जागा पुरली नाही, वेळ पुरला नाही. ह्या गोष्टी प्रॅक्टिसने होईल. म्हणजे एक टेस्ट सोडवली, तुम्ही दुसरी टेस्ट लिहिताना मागच्या चुका तुम्ही अवॉइड केल्या पाहिजेत. तुम्ही तुमची टेस्ट कॉपी चेक करून आल्यानंतर पेजवर लिहून काढा की व्हॉट मिस्टेक्स यू कमिटेड, आणि त्या मिस्टेक्स तुम्ही नेक्स्ट टेस्ट लिहिताना अवॉइड केल्या पाहिजेत. दॅट इज द ओनली वे. आणि होतं काय फार काय अवघड नाही, म्हणजे काय सगळं काय असं आबाळातून काय पडत नाही आणि काय असं फार अवघड असं नाही आहे. बऱ्याच वेळा काय अवघड बनवतात लोक, जे सांगतात ते अवघड बनवतात प्रिपरेशनला. अवघड असं काही नाही आहे. खूप भव्य दिव्य करावं लागत नाही. कन्सिस्टन्सी ठेवावी लागते. अभ्यासात कन्सिस्टन्सी ठेवा. थोडंसं महिन्यातून 1-2 ब्रेक घ्या. थोडंसं आठवड्यातून अर्धा दिवस तरी ब्रेक घ्या. स्वतःला दररोज मेडिटेशन करा. 10-10 मिनिटाचे 2-3 सेशन मारा. सकाळी उठल्यावर, रात्री झोपताना, दुपारी 1-2 वेळा 10-10 मिनिटाचं मेडिटेशन आनापाना करा. फिजिकल एक्सरसाइज इग्नोर करू नका ॲट ऑल, ॲट एनी कॉस्ट. तुम्हाला काइंड रिक्वेस्ट आहे, झोप कॉम्प्रोमाइज करू नका. 7-8 तास तुमची झोप पाहिजे आणि बाकीच्या वेळेत तुम्ही अभ्यास करत राहा. आणि दुसरी गोष्ट ग्रुप स्टडी. म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की ग्रुप स्टडी हे बकवास कन्सेप्ट आहे. ग्रुप स्टडीमध्ये तुमचा टाईम वेस्ट, तुमचं डिस्ट्रॅक्शन जास्त वाढेल.
चांगला मेंटर, चांगला गाईड असणं महत्त्वाचं आहे, की ज्याला प्रॉपर माहिती आहे, रॅशनल गाईड, किंवा ज्याला UPSCचं डिमांड हे माहीत आहे. उगीच काहीतरी तुम्हाला 10 बुक वाचायला लावणारा असं ह्या मेंटर किंवा गाईडपासून दूर राहा, हे माझी कळकळीची विनंती. हे ओव्हरऑल झालं UPSCच्या प्रिपरेशनबद्दल, किंवा काय मिस्टेक अवॉइड केल्या पाहिजेत, काय नाही केल्या पाहिजेत. तर हे आहे, टेस्ट सिरीज सोडवा, अनालिसिस करा, टाईमली करा, आळस करू नका, आणि एका वेळेस एकच टार्गेट करा. छोटी छोटी गोष्ट घ्या हातात. एकाच दिवशी तुम्हाला 4 सब्जेक्ट वाचायला घेऊ नका, हार्डली 2 सब्जेक्ट घ्या, कंप्लीट करा व्यवस्थित, मग त्याचे टेस्ट सोडवा. बस बाकी काय नाही, बाकी होऊन जाईल. आणि तुमची त्यातमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये तुमची स्पर्धा तुमच्याशी असते. म्हणजे कसं आहे, फॉर एक्झाम्पल 10 लाख लोक बसतात का 5 लाख, त्याच्याशी तुमचं काही घेणं देणं नाही. त्यांना तुम्ही थांबवू शकत नाही, किंवा त्यांचं काहीच करू शकत नाही ना. त्यांची तुम्ही प्रगती करू शकता ना नुकसान करू शकता. बेटर आहे की तुम्ही जर त्यांच्याशी कम्पेअर करत बसला तर तुम्ही स्वतःला डिमोटिवेट कराल. तर त्यासाठी काय पाहिजे की फॉर एक्झाम्पल तुम्ही विजनची टेस्ट लिहिली, पॉलिटीची प्रिलिम्स घेऊया, तर पहिल्या टेस्टला तुम्हाला 40च मार्क पडली, पण तुमची जबाबदारी आहे की नेक्स्ट टेस्टला तुम्हाला 60 मार्क मिळाले पाहिजेत. असं इम्प्रूव्हमेंट तुमची स्वतःमध्ये कंटिन्यू पाहिजे. तर ती कशी येईल की तुम्ही प्रिपरेशन अटॅकिंग मोडमध्ये करा. म्हणजे असं नेबलटसारखं अरे करू, माझं होईल का, कसं होईल, आता कसं होईल काय होईल, एकदा उतरलं ते उतरायचं पूर्ण. कसं होईल काय ते तुम्ही आपल्याला करायचे, काय होईल ते आपल्याला करायचं. दररोज विचार नाही करायचा की माझं कसं होईल किंवा काय होईल. ठीक आहे, त्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी हे करतात, पण तुम्ही आपलं डेली करत राहा. डेली टार्गेट करा, प्रॉपर स्टडी करा, मनन करा. सपोज एखादा तुम्ही सकाळी टॉपिक वाचला, दुपारी जेवायला बसला किंवा असंच बसला, तर ते इंटरनलाइज करा. की फॉर एक्झाम्पल भारत नेपाळवर तुम्ही काही IRचं इंटरनॅशनल रिलेशनचं आर्टिकल वाचलंय, काही लेख वाचला, काही नोट्स वाचल्यात कुठल्या पुस्तकाच्या, तर त्या मनन करा दुपारी बसल्यावर. अरे हे असं आहे, ते तसं आहे, अच्छा हे असा पॉईंट आहे, ते तसं पॉईंट आहे, हा तर असं बोलला. तर ह्या गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. बाकी काही नाही, म्हणजे घाबरायची गरज नाही. आणि आता मी तुमच्या क्वेश्चनकडे येतो. तुमचे काही क्वेश्चन काय तुम्ही जे पुटअप केलेले आहेत, आय विल लुक 1 by 1. सुशांत कांबळे सरांचं हे आहे की सर जॉबसोबत प्रिपरेशन करण्यासाठी काय सांगाल. जॉबसोबत प्रिपरेशन करणाऱ्यांसाठी काय सांगेल, तर ॲक्च्युली डिपेंड्स. म्हणजे बऱ्याच वेळा तुमचा जॉब कोणत्या पॅटर्नचा आहे. बऱ्याच लोकांचा खूप सारा हेक्टिक असतो, बऱ्याच लोकांचा ठीक आहे 7-8 तास गेला पण बाकीचा चिल असतो. तर ते डिपेंड्स ऑन दॅट. बट कसं आहे की तिथे पण तुम्ही जॉब करत असताना झोप व्यवस्थित घ्या, बाकीचा टाईम तुम्ही युटिलाइज करा. म्हणजे कसं तुम्ही ज्यावेळेस फ्रेंड्स असतात, तुम्ही जे बाकीचे जे सोशल म्हणजे एन्जॉयमेंट आहे, ट्रेक्स आहे, ट्रिप्स आहे, ते तुम्ही कट डाऊन करू शकता आणि ते टाईम तुम्ही युटिलाइज करू शकता. आणि जॉबमध्ये असताना, जॉब करताना दुपारच्या सुट्टीत किंवा ऑनलाईन थोडंसं हिंदू वाचा आणि त्याच ऑनलाईन नोट शॉर्टमध्ये वर्ड डॉक्युमेंटमध्ये कॉपी करा. म्हटलं ॲटलिस्ट तुम्ही जॉबमध्ये असताना, दररोज शक्य नाही होणार, पण जॉब करता करता तुम्ही पेपर जरी वाचला डेली, ॲटलिस्ट 70-80%, कधी कधी 100% पेपर वाचून होईल, कधी 50% होईल, पण ते केलं तर तुमचं टाईम वाचेल तुमचा. म्हणजे 2-3 तास तुमचं इफेक्टिव्हली युटिलाइज झाला, किंवा तुम्ही इफिशियंटली तुमचं काम लवकर आटपून तिथं पेपर वगैरे वाचला, ऑनलाईन वाचा. कोणाला कळणार पण नाही की तुम्ही वाचताय की काय. कारण तिथे ऑफिसमध्ये सगळ्याला सांगू नका की तुम्ही प्रिपरेशन वगैरे करताय. आणि बाकीचं घरी आला वगैरे थोडासा व्यायाम वगैरे करून प्रॉपर अभ्यास करत राहा. पुरेसा खूप वेळ मिळतो, जॉब करून पण करू शकता, काही हरकत नाही. थोडंसं होतं हे धावपळ होते, पण करू शकता. म्हणजे अनलेस अँड अनटिल तुमचा जॉब खूप हेक्टिक नसेल तर. राष्ट्रपाल खराटेचा क्वेश्चन आहे की व्हॉट वॉज युअर सोर्स ऑफ इन्स्पिरेशन व्हेन यू फील लो. यार असं होते की सोर्स ऑफ इन्स्पिरेशन म्हणजे आपणच आपल्याला सोर्स ऑफ इन्स्पिरेशन व्हावं लागतं आपलं स्वतःचा. कारण कोण दुसऱ्याला किती दिवस किंवा किती वेळा इन्स्पायर करणार. असं आहे की आपण एक स्वतःला विचारायचं की यार आपण सुरुवात काय केली. ठीक आहे यार, लो वाटतंय ह्या प्रिपरेशनमध्ये, अप्स अँड डाऊन्स, इट इज पार्ट ऑफ दिस प्रिपरेशन. आणि जर तुम्हाला संघर्षाचं तुमचं असेल प्रिपरेशन, फॅमिली बॅकग्राऊंड संघर्षाचं असेल, आणि बऱ्याच रुरल बॅकग्राऊंडमधल्या मुलांचं, बहुजनांच्या मुलाचं, किंवा अजून ज्यांची आर्थिक संपत्ती एवढी नसते त्यांचं संघर्षाचं असतं, चणचण असते. कारण हा महिना गेला, पुढच्या महिन्याचं रेंट कसं भरू, मेस बिल कसं देऊ, ही रिॲलिटी आहे.
पण एक आहे की लक्षात घ्या की तुम्हाला हे करताना तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारायचे की व्हाय आय स्टार्टेड. इफ जेव्हा तुम्हाला वाटेल की आता आय शुड क्विट, देन यू शुड आस्क युअर सेल्फ की देन व्हाय आय हॅव स्टार्टेड ऑल दिस. तर हे करा. लो वाटलं ठीक आहे, कधी कधी तुमचा एका दिवस पूर्ण अभ्यासच होणार नाही, पण आज दुसऱ्या दिवशी तुम्ही उठलं पाहिजे. कधी कधी 2 दिवस होणार नाही लो वाटल्यामुळं, पण तिसऱ्या दिवशी तुम्ही उठलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. कारण एक्सक्यूज UPSC MPSC किंवा काही असेल तर तिथे एक्सक्यूज देऊन कोणाला काय करणार. म्हणजे आपले आई वडील नाहीत ना तिथे की काही केलं तरी माझं पोरग आहे, माझा बाप आहे, चला असू दे, असं नाही होत ना तिथे. तुम्हाला म्हणजे एक मराठीत म्हण आहे की बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. म्हणजे तुम्ही करा नाही तर नाही करा, ते सगळं फळ तुम्हालाच आहे. तर हे आहे गोष्टी आहेत. म्हणजे हर्षद वंजारीचा क्वेश्चन आहे, सर NCERT सोबत रेफरन्स बुक वाचणे कंपल्सरी आहे का? तर मी जे रिसोर्सेस सांगितले तेवढंच करा. म्हणजे खूप सगळ्या NCERT वाचायची बिलकुल गरज नाही. सगळ्या NCERT वाचायचा जमाना गेलेला आहे मित्रांनो. जे सिलेक्टिव्ह NCERT आहेत, जॉग्रफीची NCERT 11वी आणि एन्शंट मेडिवलच्या ओल्ड NCERT 11वीच्या, ह्याच्या पलीकडे फार काय वाचायची गरज नाही आहे. एखादा क्वेश्चन येतो पण कॉस्ट बेनिफिट नाही आहे, त्याच्यापेक्षा बाकीच्या गोष्टी जे सांगितलेले पुस्तकं चांगलं करा. आकाश सरांचा मेसेज आहे की सर हाऊ प्रिपरेशन ऑफ ऑप्शनल इज डिफरंट फ्रॉम GS प्रिपरेशन. म्हणजे तुमचं GS प्रिपरेशन ऑप्शनलच्या प्रिपरेशनपासून वेगळं कसं आहे. फॉर एक्झाम्पल आता माझा ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स होता. पॉलिटिकल सायन्समध्ये पण पॉलिटीचा पार्ट होता, GS मध्ये पण पॉलिटीचा पार्ट आहे. पॉलिटिकल सायन्समध्ये पण इंटरनॅशनल रिलेशनचा पार्ट होता, तोच पार्ट GS मध्ये पण आहे. पण GS मध्ये तुम्हाला म्हणजे बघा फरक असा आहे की पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल, GS म्हणजे जनरल स्टडीज, म्हणजे त्यात तुम्ही नॉर्मेटिव्ह म्हणजे व्हॅल्यू ॲस्पेक्ट आणत नाही. पण ऑप्शनलमध्ये तुम्ही व्हॅल्यू ॲस्पेक्ट म्हणजे नॉर्मेटिव्ह कन्सेप्ट. म्हणजे कसं एक्झाम्पल, पॉलिटिकल सायन्समध्ये किंवा ऑप्शनलमध्ये तुम्हाला ॲन्सर्स डिफरंट स्कूल्स ऑफ थॉटच्या पर्स्पेक्टिव्हमधून लिहायचे. फॉर एक्झाम्पल की बाबा ह्या डेमोक्रेसीबद्दल मार्क्सिझमचं मत काय आहे, डेमोक्रेसीबद्दल लिबरल लोकांचं मत काय आहे, डेमोक्रेसीबद्दल कम्युनिस्ट लोकांचं मत काय आहे, ह्या डिबेटच्या पर्स्पेक्टिव्हनी तुम्हाला आन्सर लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचं मत मांडायचं. पण जनरल स्टडीजमध्ये जनरल प्लेनली फॅक्ट बेस्ड किंवा त्या इश्यूला तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून पूर्ण प्लेनली बघायचे. म्हणजे त्याच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा प्रश्न आहे. आणि तुम्हाला ऑप्शनलमध्ये तुम्हाला रेफरन्सेस वगैरे जास्त वापरायचे आहेत. म्हणजे तुम्हाला तुमचं ओपिनियन लिहिण्यापेक्षा त्या स्कूल ऑफ थॉट्स जे स्कॉलर्स आहेत, जे थिंकर्स आहेत, जे आयडिओलॉजी आहे त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनी तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. आणि तिथे तुम्हाला स्कॉलरची नावं, रेफरन्स बुक्सची नावं, तिथे तुम्हाला कोड्स वगैरे जास्त स्पेसिफिक वापरणं महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही मार्क्सबद्दल लिहिता असेल तर मार्क्सबद्दल एखाद्या पॉईंट लिहिताना त्या मार्क्सबद्दल लिहिताना एखादा पॉईंट तुम्ही सांगत आहे, मार्क्सची इकॉनॉमिक थेरी किंवा अजून दुसऱ्या गोष्टी आहेत, त्याच्या कल्चरल व्ह्यूज असतील, तर ते लिहिताना मार्क्सचे त्याच्याबद्दलचे बुक्स असतील किंवा जे पब्लिश्ड मॅगझिन्स असतील त्याच्या संदर्भातले ते तुम्हाला लिहिणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर त्यांची काउंटर आर्ग्युमेंट किंवा त्याच्यावर कोणत्या स्कूल ऑफ थॉट्सनी क्रिटिसिझम वगैरे केलेलं आहे ते लिहिणं महत्त्वाचे. तसं इकडे तुम्हाला GS मध्ये ह्या गोष्टी लिहायची गरज नाही. GS मध्ये प्रॉपर इंट्रो आणि त्याच्यानंतर त्या इश्यूची डायरेक्ट इश्यूची चिरफाड करणं महत्त्वाचं आहे. हे आहे जनरल स्टडीजमध्ये तुम्हाला खूप सारे पॉईंट्स शॉर्टमध्ये लिहिणं गरजेचं आहे आणि ऑप्शनलमध्ये ते ॲज अ डिबेट बिटवीन डिफरंट स्कॉलर्स ते तुम्हाला यायचे. फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन किंवा इकॉनॉमिक जी थेरी आहे लिबरलची, हे लिबरल लोकांना असं वाटतं, कम्युनिस्ट लोकांना असं वाटतं, परत दुसऱ्या स्कूल ऑफ थॉट्सला असं वाटतं, पण हे असं आहे, हे असं लिहून तुम्हाला आन्सर कन्क्लूड करावं लागतं. हां, इकॉनॉमीसाठी बुक परत सांगतो, 11वी-12वीची NCERT आणि एक 11वी-12वीची NCERT वाचा, करंट अफेअर्स. आणि मी ला एक्सलन्स क्लासची 62 पेजेसची PDF आहे 62 पानाची, ते खूप सारे छान दिलेले आहेत त्यात. म्हणजे तुम्हाला मग त्यात श्रीराम वाचायची पण गरज नाही, बाजीराम इकॉनॉमी पण वाचायची गरज नाही. त्याच्यामध्ये ॲप्टमध्ये 62 पानात 62 पेजेसमध्ये स्टॅटिक इम्पॉर्टंट इकॉनॉमीचं कव्हर केलेलं आहे. तर एवढंच करा इकॉनॉमीचं, फार काय करायची गरज नाही.
आणि सेल्फ नोट्स कंपल्सरी आहे. पर्सनली असं वाटते की सेल्फ नोट्स केलं तर तुमचं, जर तुमच्याकडे सेल्फ नोट्स असतील, त्या नोट्सच्या पण मायक्रो नोट्स असतील, तर तुमचे ॲन्सर्स खूप स्पेसिफिक होतील आणि खूप खूप चांगले मार्क्स मिळतील तुम्हाला. इट विल डिफरन्शिएट यू फ्रॉम अदर्स. म्हणून सेल्फ नोट्स आर इम्पॉर्टंट. क्रायटेरिया फॉर सिलेक्शन ऑफ ऑप्शनल. ऑप्शनलचं काय, सर्वप्रथम की ते तुम्हाला आवड निवड आहे का त्या ऑप्शनलची. जी नॉर्मल 4-5 पॉईंट आहेत तेच, त्याचबरोबर नोट्स, त्या ऑप्शनलच्या नोट्स असणं महत्त्वाचं आहे. कारण ऑप्शनलचे खूप सारे बुक्स वाचून तुम्हाला मार्क्स मिळत नाही. ऑप्शनलच्या चांगल्या नोट्स एखाद्या फॅकल्टीचे, जसं पॉलिटिकल सायन्सला शुभ्रारंजन मॅडमच्या नोट्स आहेत, त्या नोट्स केल्या आणि करंट अफेअर्स त्यात जोडलं तरी तुम्हाला 300च्या अराउंड मार्क मिळते, प्रोव्हाइडेड तुम्ही टेस्ट सिरीज वगैरे लिहिलं. म्हणून ह्या 2-3 गोष्टीत गायडन्स किंवा नोट्स असणं महत्त्वाचं आहे चांगल्या, आणि तुमची आवड, ह्या गोष्टी आहेत. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की ऑप्शनलमध्ये UPSCमध्ये स्कोरिंग पॅटर्न काय आहे, सध्या UPSC मार्क्स देते का त्या ऑप्शनलला, हे महत्त्वाचं आहे बघणं. तुमची आवड नुसते असून पण गरजेचं नाही, कारण कंटिन्यूस एक ऑप्शनल 3-4 वर्ष UPSC मारून टाकते, त्यांची बचरिंग, UPSC's बचरिंग. म्हणून ह्या गोष्टी, UPSC's मार्किंग पॅटर्न, तुमची आवड, अवेलेबिलिटी ऑफ नोट्स बाय ट्रस्टवर्दी फॅकल्टी, आणि ह्या गोष्टी तुम्हाला बघणं गरजेचं आहे. जे बुक्स तुम्हाला सांगितले अमोल चिकराम, जे बुक्स तुम्हाला मी आता वारंवार उल्लेख केला, ती बुक्स तुला रेफर करायचे आहेत. जे बेसिक बुक्स सांगितलेत त्याच्या पलीकडे काय जायची गरज नाही. हर्षद वंजारीचा प्रश्न आहे की सर स्टडी किती तास करावा लागेल. कोण 7-8 तास कोणतं करतं, कोण 10-12 तास. फिजिकल हेल्थ सांभाळून करा, मेंटल फिजिकल हेल्थ चांगली, प्रॉपर झोप, थोडंसं आठवड्यातून अर्धा दिवस तरी ब्रेक आहे ना, मेडिटेशन करा, आणि बाकीचा वेळ करत राहा. थोडं टाईम द्या स्वतःला, म्हणजे स्वतःला थोडं एकदम सोशल, म्हणजे एकदम आलीत पण ठेवू नका, थोडं वेळ द्या, की जेणेकरून तुम्हाला तुमचा जो प्रेशर आहे प्रिपरेशनचा, तो प्रेशर तुम्हाला थोडंसं दूर ठेवता येईल, थोडंसं मन चेंज होईल. असं करा. म्युझिक ऐका थोडं. असं काय हार्ड अँड फास्ट नाही की कोणी 20 तास अभ्यास करत नाही, किंवा कोणी 3 तास, म्हणजे एक साधारणतः 7-8 तास तरी ॲव्हरेज कमी अभ्यास झाला पाहिजे, 8-10 तास जर तुम्ही फुल टाईम करताय. इज इंग्लिश लँग्वेज अ बॅरियर फॉर रुरल स्टुडंट्स? डेफिनेटली नो. मी एकदम गावातून आलेलो आहे. 1ली ते 4थी आमची झाडाखाली शाळा भरायची. 10वीपर्यंत मराठी मीडियममध्ये शिकलो, काही प्रॉब्लेम नाही. इंग्लिश आपल्याला खूप शशी थरूर टाईपचं इंग्लिशची गरज नाही आपल्याला, जसं शशी थरूरला लागतं, म्हणजे जे शशी थरूरचे इंग्लिश आहेत तसे इंग्लिश आपल्याला गरज नाही. आपल्याला बेसिक इंग्लिश पाहिजे. आणि ते इंग्लिश तुम्ही वारंवार पुस्तक वाचली, न्यूजपेपर वाचला, त्यातून तुमचं इंग्लिश पुरेसं इनफ इंग्लिश लिहिता येतं, काही इश्यू नाही. Amol, which type of news should be given more importance and how to take notes regarding that? मी ह्याच्यावर थोडंसं हिंदूचं एखादं लेक्चर घेईल मी, की कशा गोष्टी आहेत हिंदूच्या वगैरे, कसं त्यातलं हिंदूचा कुठल्या पॉईंटवर फोकस करायला पाहिजे, कुठलं काय, त्याच्यावर एक डिटेलमध्ये बोलता येईल. पण त्याच्या आधी तुम्ही एक ॲनालिसिस करा, क्वेश्चनचं ॲनालिसिस करा. एक 4-5 वर्ष मागचं प्रिलिमचे क्वेश्चन घेऊन विजन IAS PDF मिळतील गुगलवर. असं टाका की 2015 प्रिलिम्स विजन IAS ॲनालिसिस, खाली PDF येईल, ती PDF डाउनलोड करा, ॲनालिसिस करा. त्यातून तुम्हाला कळेल की हाव UPSC इज टेकिंग क्वेश्चन्स फ्रॉम हिंदू, म्हणजे हिंदूमधून UPSC कसे क्वेश्चन्स उचलत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक आयडिया येईल. अमितचा प्रश्न आहे, प्लीज गिव्ह वेबसाईट्स फॉर करंट अफेअर्स ॲनालिसिस. म्हणजे वेबसाईट्स तर खूप साऱ्या आहेत, पण बऱ्याच मला वाटतं बऱ्याच वेबसाईट्स आहेत त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर करत नाही. म्हणजे ते त्यांना जे इम्पॉर्टंट वाटतं ते कव्हर करतात, पण त्यांना जे इम्पॉर्टंट वाटतं ते UPSCला इम्पॉर्टंट वाटेलच असं नाही ना. बऱ्याच वेळा ते माझा पर्सनली अनुभव होता की बऱ्याच गोष्टी स्किप करायचे. म्हणून तुम्ही स्वतः पेपर वाचा आणि मंथली विजन IASचं PDF वाचा मेनसाठी. दॅट इज मोर दॅन इनफ. कुठल्या वेबसाईट करायची गरज नाही. मल्टिपल रेफर करू नका. मल्टिपल तुमचे PT येतील, मल्टिपल इन्व्हायरमेंटचे डॉक्युमेंट येतील, इकॉनॉमीचे स्पेशल डॉक्युमेंट येतील, प्रिलिमसाठी मेनसाठी इग्नोर करायचं.
म्हणजे मल्टिपल रिसोर्सेस फाट्यावर मारायचे आणि पुढे जात राहायचं. काही नाही, तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. इतिहास विषयाचे इसवी सन कशी आठवण ठेवायची, माइंड मॅप कसा तयार करायचा, त्यात रिव्हिजन कर. क्वेश्चन पेपर बघ, मागचे क्वेश्चन पेपर बघ UPSCचे 4-5 वर्षाचे. मग ते तुला वाचताना एन्शियंट हिस्ट्री, मेडिवल हिस्ट्रीची जुनी एनसीईआरटी 11वीची वाचताना ते तुला लक्षात येईल की क्वेश्चन कायतलं काय लक्षात ठेवायचं आणि काय स्किप करायचं. आणि मनन खूप हेल्प होईल. मनन करा, वाचल्यानंतर मनन करा. न्यूजपेपर वाचून नोट कसे काढायचे, तर न्यूजपेपर वाचून नोट्स काढताना तुम्हाला हा अप्रोच बेसिक ठेवा की इश्यू काय आहे, ह्या इश्यूच्या आधी काय सिच्युएशन होती किंवा काय एखादा चेंजेस आला त्याच्या आधी काय होती, ह्या चेंजेसनी किंवा ॲक्टनी किंवा पॉलिसीनी काय चेंजेस आणला आहे आणि त्या चेंजेसमुळं काय त्याचे परिणाम होतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आणि त्याचं काय असायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मग काही इनोव्हेटिव्ह पॉईंट्स, कमिटी रिपोर्ट्स, सरकारी कमिशन असतील, सेकंड इयर्स रिफॉर्म्स कमिशन त्यांचे रिकमेंडेशन असतील ते शॉर्टमध्ये मांडून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते आन्सरमध्ये लिहिता येईल. काही डेटा असेल तो डेटा क्वेश्चन आन्सरमध्ये वापरा. आणि डेटा वापरताना प्लेन डेटा वापरू नका, काहीतरी त्याचा रेफरन्स द्या प्रॉपर. म्हणजे ॲज पर वर्ल्ड बँक रिपोर्ट ऑफ 2015 टायटल्ड ॲज दिस इज द स्टॅटिस्टिक, किंवा डिलॉईट रिपोर्टनुसार भारतामध्ये इनइक्वॅलिटी इंडेक्स आहे असा आहे, किंवा ॲज पर गिनी कोएफिशियंट इंडेक्स, किंवा ॲज पर रिपोर्ट ऑफ मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली ऑफ 2015 टायटल्ड ॲज. मग ह्याच्यानंतर तुम्हाला तुमचं एक प्रिसिजन वाढेल आणि तुम्हाला तुमचा आन्सर जो चेक करेल त्याच्या मनावर तुम्ही एक चांगलं इम्प्रेशन पाडू शकाल. For men, should we refer to toppers, solve papers and any sources for same? Yes, खूप हेल्प होईल की टॉपर्सनी कसे आन्सर लिहिलेले आहेत. तुम्हाला लक्षात येईल की त्यांचं नॉलेज आणि तुमचं नॉलेज पण फार काही डिफरन्स नसतो. पण वे ऑफ रिप्रेझेंटेशन, कनेक्टिंग पॉवर, कनेक्टिंग द डॉट्स त्यांनी कसं केलं आहे ते तुम्हाला खूप हेल्प होईल. ते खूप विजनायच्या वेबसाईटवर असतात, GS स्कोरच्या वेबसाईटवर असतात, रेफर करा. आकाश सरांचा मेसेज आहे की हाऊ टू मॅनेज मॅक्झिमम रिव्हिजन बिफोर एक्झाम. तर मॅक्झिमम रिव्हिजन बिफोर एक्झाम तेच तुम्ही बेसिक रिसोर्सेस रेफर केलं तर तुमची ती बरेच वेळा रिव्हिजन होईल आणि घाबरायची गरज नाही. परीक्षा जवळ आली की मिनिमम ज्यावेळेस तुमचे आठवड्यावर परीक्षा असतील त्यावेळेस मॅक्झिमम हिट देणारे पुस्तकं रिवाईज करायचे. पॉलिटी असेल, स्पेक्ट्रम असेल, जेणेकरून पॉलिटी एकदम जर फ्रेश माइंडमध्ये असेल तर तुमच्या आउट तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. आणि बाकीचं जर रिसेंट 1 मंथमध्ये वाचलेलं असेल तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडला असताना बऱ्यापैकी तुम्ही टॅकल करू शकता, त्यावेळेस तुम्हाला ते आठवतं. म्हणून मिनिमम रिसोर्सेस वापरा, जेणेकरून लास्ट 1 मंथमध्ये तुमची सगळ्यांची एक चांगली रिव्हिजन होईल. करंट अफेअर्स वाचते तर त्याच्यात शॉर्ट नोट्स बनवा. इकॉनॉमी PDFचं ला एक्सलन्स क्लास आहे, हैदराबादचा ला एक्सलन्स क्लासची PDF आहे. ला एक्सलन्स क्लासची PDF आहे 62 पेजेसची. मी आकाश किंवा उमेशकडे शेअर करेल, तुम्ही आकाश किंवा उमेशकडून घ्या ते. ठीक आहे काय मित्रांनो, तुमचे काय अजून प्रश्न असेल तर विचारू शकता. तुम्ही काळजी घ्या, कोरोनामध्ये काळजी घ्या. एक्झाम होतील पण तुम्ही तुमचं चांगलं प्रिपरेशन ठेवा. तुम्ही चांगलं प्रिपरेशन केलं किंवा नाही केलं म्हणून तुमच्यासाठी एक्झाम डिले होणार नाही किंवा प्रिपॉन होणार नाही. पण ज्यावेळेस एक्झाम होईल त्यावेळेस ती क्रॅक करणं तुमच्या हातात आहे. म्हणून ह्या जो टाईम आहे तो वाया घालवू नका, अँझायटीमध्ये वाया घालवू नका की काय होईल, कधी होईल एक्झाम. दॅट इज नॉट इन आवर हँड. तुमच्या हातात हे आहे की तुम्ही चांगलं प्रिपरेशन करा, तुमची तयारी जोरात ठेवा, पॉझिटिव्हली ठेवा. जागा कमी असल्या तरी त्याची काळजी करायची नाही, तुम्हाला एकच जागा पाहिजे हे लक्षात ठेवा आणि तुमचं प्रिपरेशन चालू ठेवा. व्हॉट इज द ऑप्टिमम नंबर ऑफ टेस्ट सिरीज प्रॅक्टिस फॉर प्रिलिम्स? एक क्लासची टेस्ट सिरीज, एक क्लास. तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, एक क्लास टेस्ट सिरीज चांगले करा, अनालिसिस करा. खूप साऱ्या उड्या मारायची गरज नाही, मोर दॅन इनफ असते. माझं ईमेल ID तुम्हाला शेअर करतो इथे. कमेंटमध्ये मी माझा ईमेल ID दिलेला आहे. काय डाऊट असेल तर ईमेल करा. मिनिमम रिसर्च वापरा आणि बिंदास लढा.
ह्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. UPSC प्रिपरेशनसाठी अकॅडमी जाणे गरजेचं आहे का? मला नाही वाटत. म्हणजे तुम्ही अकॅडमीला गेला नाही गेला तरी सेल्फ स्टडी इज बॉटम लाईन. पण तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळालं कुणाकडून, काय करायचं काय नाही करायचं, फार काय फरक नाही पडत. म्हणजे लाख 1.5 लाख रुपये घालवायची गरज नाही. पण टेस्ट सिरीज लावल्या, परत प्रॉपर गायडन्स घेतल्या तर तुम्हाला होऊन जातं. ठीक आहे मित्रांनो, आय होप की आय हॅव सॉल्व युअर मेनी क्युरीज. आणि जरी तुम्ही रुरल बॅकग्राऊंडमधून आला असेल, तुम्ही कुठल्या बॅकग्राऊंडमध्ये आला असेल, तुम्ही कुठल्या कम्युनिटीचे आहात, तुम्ही कुठल्या जातीचे धर्माचे आहात, UPSC क्वाईट फेअर आहे. ते तुम्हाला इक्वल ऑपॉर्च्युनिटी देते. तुम्ही स्वतःला तगडं बनवा, यश तुमचंच आहे. CSATसाठी रेफरन्स बुक नवीन काय आला असेल तर बघा. पण क्वांटिटेटिव्ह ऑप्टिट्यूड किंवा ह्याच्यासाठी RS अग्रवाल पण चांगला आहे. परत काही क्लासेसच्या तुम्हाला CSATसाठी रिजनिंगसाठी वगैरे काही ट्रिक्स असतील क्लासेसच्या तर ते बघा. कारण बऱ्याच क्लासेस आहेत त्यांच्या ट्रिक्सने बरेच क्वेश्चन सोडवता येतात फटाफट. तर ते बघा CSATसाठी. अँड थँक्यू गाईज. थँक्यू फॉर जॉईनिंग मी. थँक्यू. बी सेफ. टेक केअर.